सर, आज तुम्ही अर्ज भरायला जाणार आहात, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आलात. काय भावना आहेत आज नेमक्या तुमच्या? या भावना आजच्या नाही, रोजच असतात. शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली ती एक सामाजिक चळवळ होती. फार मोठं असं पाऊल त्या 60च्या दशकामध्ये बाळासाहेबांनी घेतलं होतं आणि ते दैवत आहे. त्यांनी जे घडवलं, जे निर्माण केलं, ते आज त्याचं फलित म्हणजे आपण सगळे अभिमानानं, ताटमानेनं, मोठमोठ्या जागेवर कुठल्याही अधिकारवाणीनं जे आपण बोलतो आहे, जे आपण आपलं अस्तित्वच मुळात मजबूत असं अस्तित्व मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या पाठीवर ती देण मी म्हणतो शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि त्यामुळे कुठच्याही याच्यासाठी आम्ही तिथे नतमस्तक होणं हे धर्मप्राप्त आहे, आमचं दैवत आहे. अनिल देसाई यापूर्वी आम्हाला राज्यसभेत पाहायला मिळालेले आहेत, थेट पाठीमागच्या दाराने. मात्र आता लोकसभेच्या रिंगणात मैदानात उतरलेले आहेत. कुठेतरी आव्हान वाटतं का? राज्यसभेत किंवा विधान परिषदेमध्ये जाणारे सदस्य हे मागच्या दाराने वगैरे म्हणता, परंतु त्या तशा प्रकारचं हे नाही. ही एक राजकीय व्यवस्था आहे आणि याच आपल्या संविधानामध्ये म्हणा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टमध्ये म्हणा, या प्रकारची ती व्यवस्था व्यवस्थितरित्या निर्माण केली गेलेली आहे. प्रत्येक जाणारा परिषदेतला असू द्या किंवा राज्यसभेत असू द्या, हा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत तो तिथे जात असतो. म्हणजे लोकांचं आणि लोकशाही, सर्वसाधारण नागरिक आणि लोकशाही ही जी घट्टवीण आहे ही प्रत्येक याच्यामध्ये दिसते. आणि राज्यसभेतनं आता लोकसभेच्या मैदानात हे करताना आज लोकांतून हे करताना लोकांमध्ये जातो आहे, लोकांच्या समोर ज्या काही गोष्टी आहेत लोकांच्या ऐकतो आहे, समस्या ऐकतो आहे, तिथे जे त्यांचे प्रश्न आहेत ते ऐकून घेतो आहे. त्यांनी आपण केलेलं काम आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेतृत्व, त्याची इमेज, प्रतिमा, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकांसमोर गेल्या 2 वर्षांपूर्वी झालेलं जे काही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नव्हतं असं राजकारण, गलिच्छ राजकारण, षडयंत्र वगैरे पाहिलेले, या सगळ्या गोष्टी लोक बोलून दाखवत आहेत. लोक समस्या बोलून दाखवत आहेत, महागाई बोलून दाखवत आहेत, बेरोजगारी बोलून दाखवत आहेत. त्यासमोरची आश्वासनंसुद्धा लोक सांगत आहेत की कशा रीतीने आश्वासनं दिली जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक ठरवतील. मात्र आव्हान वाटतंय का तुम्हाला? कारण आता समोर तुमच्या देखील राहुल शेवाळे, काही आव्हान वाटतं तुम्हाला की राहुल शेवाळे देखील आज अर्ज भरण्यासाठी कुठचीही निवडणूक म्हटली तर ती आव्हानात्मकच असते. आव्हान असतंच, कुठच्याही निवडणुकीला आव्हान नाही आणि वगैरे अशा गोष्टी नाही आहेत. आणि आत्ता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बिनविरोध लोकसभा तिकडनं जो काही झालं आहे त्या ह्याच्यावर सुद्धा लोक बोलत आहेत. बरं, एक शेवटचा प्रश्न. शिंदे गटाची अद्याप 5 जागांवरची उमेदवारी घोषित केलेली नाही आहे. कुठेतरी शिंदे गट एक बॅक्टेरिया आलेलं पाहायला मिळतं का भाजपच्या दबावाखाली? कारण दक्षिण मुंबई असेल, पालघर असेल, ठाणे असेल, स्वतःची जी हक्काची जागा आहे ती शिवसेनेला अजून घोषित करता आलेली नाही आहे. आता तुमचाच प्रश्न आहे, तुम्हीच उत्तरं देत आहे. त्यामुळे त्या तुमच्या प्रश्नामध्ये आणि तुमच्याच उत्तरामध्ये सगळं सामील आहे. हे सगळं व्यवस्थित असतं जे काय दाखवलं किंवा अशा रीतीने सारवासारव केली आहे तसं नाही आहे. आणि त्याचे पडसाद लोकांमध्ये उमटत आहेत. आता लोक म्हणजे सर्वसाधारण नागरिक आणि मतदार बोलतो आहे, कळलं का? त्यामुळे आता त्या गोष्टी फार पुढे गेलेल्या आहेत. या लोकशाहीमधलं नागरिकांचं, मतदारांचं महत्त्व हे सर्वसाधारण माणसाला, सर्वसाधारण नागरिकाला, मतदाराला कळलं आहे आता. आणि तो वाट बघतोय 20 मेची इथे. भाजपचा दबाव आहे शिंदे गटावर? अर्थात तुम्हीच बोलताय. आहे की आता हे सगळं जगजाहीर आहे, दिसतंय. नाही तर इथवर गोष्टी आल्या असत्या का? तर पंतप्रधानांच्या आज 3 सभा आहेत महाराष्ट्रात. अशा या 3rd फेजमध्ये अनेक सभा महाराष्ट्रात लावलेल्या आहेत. जर 400 पारची शाश्वती आहे तर इतक्या सभा घेण्याचं कारण परत फार प्रश्नही आणि उत्तरही त्यातच देत आहे. म्हणजे आज या ज्या गोष्टी आहेत अगदी बरोबर आहे तुमचं की, आणि महाराष्ट्रात राबता सारखाच आहे. म्हणजे आज इथं आहेत असं म्हटल्यानंतर तर बाबा मग कधी नव्हते, हा सुद्धा प्रश्न लोकांना कुठंतरी लोकांच्या नजरेत आलेला आहे. त्यामुळे इथे डेरे दाखल हा जो शब्द आहे, तो डेरे दाखल हा शब्द खऱ्या अर्थानं लोकांना माहीत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. काल मोहिते पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्ये अकलूजमध्ये एक बंड केलेला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांची मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सभा झाली. मात्र
फडणवीस यांनी बोलताना असं म्हणले की आमचा विश्वासघात केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये जशास तसं कृतीमधून उत्तर दिलं जाईल. कुठंतरी देवेंद्र फडणवीस काल आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. विश्वासघाताची व्याख्या हे ते ठरवू शकत नाही. विश्वासघाताची व्याख्या ही लोकांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे विश्वासघात केलेला कोणी हे सगळं आता लोकांना माहिती आहे, पब्लिक सब जानती आहे. त्यामुळे हे कितीही आव आणून कितीही आपण कुठच्या तरी वेगवेगळ्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर यांची भूमिका किंवा हे काय आहेत हे ठरवणारे दिग्दर्शक निर्माते हे आता लोक आहेत, सर्वसाधारण नागरिक आहे, मतदार आहे आणि तो ठरवेल. ठीक आहे, थँक्यू.